नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन फॉरेस्ट्री या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत. हा बीएससी ऍग्रीकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर जसा कृषीचे कोर्सेस आहेत किंवा अभ्यासक्रम आहेत, त्याच प्रकारे हा आपल्याला फॉरेस्ट्रीचा कोर्स पाहायला भेटतो. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचे विषय काय, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढे काय संधी आहेत, नोकरी कोणती लागू शकते, कोणकोणत्या गव्हर्नमेंट जॉब्स याच्यासाठी आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं याचं नाव आहे फॉरेस्ट्री, म्हणजेच जंगलाबद्दलचा सर्व अभ्यास याच्यामध्ये शिकवला जातो. आता काय असतो तर बघा, जंगलाचे व्यवस्थापन, वृक्षांची लागवड, त्यांची वाढेबद्दल जे आहे, त्यांची जी वाढ होत असते त्याच्यावर निरीक्षण करणे, जे वन्यजीव असतात त्यांचं संरक्षण करणे, म्हणजे वाईल्ड लाईफ बद्दलचा अभ्यास तुम्हाला शिकवला जातो. ॲज वेल ॲज फॉरेस्ट रिगार्डिंग ज्याही गोष्टी आहेत, जसं सिल्व्हिकल्चर म्हणजे झाडांची लागवड तर करायचीच, त्याचबरोबर त्यांचं जेही त्यांच्यात चेंजेस होत आहेत याच्या मागचा अभ्यास करायचा. त्याचबरोबर जे लाकूड असतं, लाकूड विज्ञान, हे पण तुम्हाला विषयाच्यामध्ये पाहायला भेटतो. मराठीमध्ये सांगितल्यामुळे तुम्हाला वेगळं वाटेल, पण अशा प्रकारचे व्हेरियस विषय तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जातात. म्हणजे सर्व अभ्यास हा फॉरेस्ट्रीचा म्हणजे जंगलाबद्दलचा आहे. आता या कोर्सचा कालावधी जर पाहिला तर तो तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. बघा, बीएससीचे इतर विषय आहेत, इतर अभ्यासक्रम आहेत जे 3 वर्षाचे असतात. हा विषय जो आहे तो 4 वर्षाचा आहे. याच्यामध्ये जर पाहिलं गेलं, हा डिग्री स्तरावरील सायन्स अंतर्गत येणारा एक रेग्युलर बेसिस मध्येच अवेलेबल असलेला कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची एलिजिबिलिटी पाहूया. जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं 12वी कंप्लीट असलं पाहिजे किंवा 10+2 म्हणजे 12th इक्विलंट एज्युकेशन तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स तुम्ही पीसीबी या विषयातून 12वी कंप्लीट केली पाहिजे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय मॅन्डेटरी आहेत. आता फक्त एवढंच आहे का, तर असं बिलकुल नाहीये. तुम्हाला एमएसटी सीईटी एक्झाम किंवा ICAR ची एंट्रन्स एक्झाम देणे गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये सीईटी असते, तर मेक शुअर जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर सीईटीची एक्झाम द्या, कारण सीईटीची एक्झाम थ्रूच तुम्हाला हॉर्टिकल्चर असेल, ऍग्रीकल्चर असेल, त्याही अभ्यासक्रमाला जे आहे ऍडमिशन घेता येतं. आणि तसंच याच्यासाठी सुद्धा लागू होतं. तुम्ही जर 12वी कंप्लीट केलेली असेल पीसीबी विषयांसह, तसेच तुम्ही सीईटी एक्झाम दिली असेल तर तुम्ही या कोर्ससाठी इझिली ऍडमिशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. ज्यावेळेस तुमची 12वी कंप्लीट होते, तुम्हाला काही महिन्यांच्या अंतरावरच याचे ऍडमिशन स्टार्ट होताना पाहता येतील. आता याचे वेगवेगळे कॉलेजेस आहेत, याचे कॉलेजेस आपण पुढे पाहूया. आता जे रिस्पेक्टेड कॉलेज आहे, ज्यावेळेस याची नोटिफिकेशन निघतात, तुम्हाला या नोटिफिकेशनवर नजर ठेवावी लागेल. तुम्ही कॅपराउंड थ्रू ऍडमिशन घेऊ शकता, अदरवाइज तुम्हाला गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत तिथेही नंबर लागू शकतो. तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता, म्हणजे कॉलेजेसमध्ये तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करून सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. आता जर तुम्हाला टॉपच्या कॉलेजमधून हा कोर्स करायचा आहे किंवा तुम्हाला जर महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा आहे, तर जे रिस्पेक्टेड कॉलेज असतील त्यांच्या स्तरावर त्यांची एक स्वतःची एंट्रन्स एक्झाम असते, तर तीही तुम्हाला द्यावी लागेल. त्याचा फायदा काय, तर तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळू शकते, अदरवाइज जी फी असते त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे सवलत मिळू शकते. तर ऍडमिशन जर पाहिलं गेलं तर तुम्ही कॅपराउंड थ्रू, डायरेक्ट ऍडमिशन, ॲज वेल ॲज एंट्रन्स एक्झाम किंवा मेरिट बेस्ड ऍडमिशन सुद्धा या कोर्ससाठी इझिली मिळवू शकता. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही इतर माहिती सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहूया. तर मित्रांनो, दापोली, अकोला आणि नागपूर या शहरांमध्ये तुम्हाला कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री पाहायला भेटते. इथे याचे मेजर कॉलेज आहेत जिथे तुम्हाला हा कोर्स ऑफर केला जातो. तुमच्या आजूबाजूलाही कॉलेज असतील, पण हे 3 मेन कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, कोलकाता युनिव्हर्सिटी असेल, कोयंबतूर युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर राज्यामध्ये खूप युनिव्हर्सिटी आहेत, तिथेही हा कोर्स ऑफर केला जातो. आता दोन्ही कॉलेजेस मधील फरक काय, तर बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला थोडी कमी फी पाहायला भेटते, न्यूट्रल,
आणि महाराष्ट्राच्या बाहेर फी हायर पाहायला भेटते. जर सेमिस्टर वाईज फी पाहिली तर याची फी तुम्हाला 40,000 ते 60,000 पर सेमिस्टर फी पाहायला भेटते. तेच महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला फी जी आहे ती थोडी स्लाइटली हायर पाहायला भेटते. तर हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कोणत्या कॉलेजमधून हे कोर्स कम्प्लीट करायचा आहे. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की सिरियसली हा कोर्स तर तुम्हाला चूज करायचा आहे तर लक्षात ठेवा, हा रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे. म्हणजे तुम्हाला रोज कॉलेजमध्ये जावे लागेल. हा कोर्स मेनली प्रॅक्टिकलवर बेस आहे. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे. वृक्ष लागवड असेल, त्यांची निगा राखणं असेल, त्यांची वाढ होते त्यांच्यावर निरीक्षण ठेवणं असेल, वाईल्ड लाईफ बघणे असेल, तर या गोष्टी तुम्ही अक्षरशः हाताळल्या पाहिजेत, डोळ्यानं पाहिल्या पाहिजेत. त्याच्यामुळे कॉलेज जे आहे ते चांगले चूज करा. बाकी कॉलेजेसची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही ती माहिती सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल सविस्तर माहिती पाहूया. तर बघा, हा कोर्स 4 वर्षाचा आहे. जेव्हा केव्हाही तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घेणार आहात तर लक्षात ठेवा, रेग्युलर बेसिस मध्येच अवेलेबल असलेला कोर्स आहे, जो की सायन्स अंतर्गत येतो. कृषी कोर्स जो आहे त्याच निगडीत हा पण कोर्स तुम्हाला पाहायला भेटतो. रेग्युलर बेसिस म्हणजे रोज तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स जो आहे तो पूर्ण करावा लागेल. 4 वर्ष. 4 वर्षामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पण पाहायला भेटते. काही कॉलेजेसमध्ये अॅन्युअल म्हणजे वार्षिक पद्धत सुद्धा पाहायला भेटते. दोन्ही मधील फरक काय तर बघा, तुम्हाला अभ्यासक्रम जर वार्षिक असेल तर अॅन्युअल पद्धतीने शिकवला जातो. वर्षाच्या एंडला तुमच्या मेन एक्झाम्स होतात. याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स, थिअरी, वायवा सर्व गोष्टी इन्क्लूड असतात आणि तुमच्या मेन एक्झाम्स घेतल्या जातात. तुम्ही ज्यावेळेस विषय क्लिअर कराल तर तुम्हाला सेकंड इयरला जाता येईल. सेमिस्टर पद्धतीमध्ये पाहिलं तर एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, अशी 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. यामध्ये तुम्हाला जो आहे प्रत्येक सेमिस्टरमध्ये वेगवेगळे विषय असतात, ते शिकवले जातात. त्याचे सुद्धा प्रॅक्टिकल्स, वायवा, थेअरी, मेन एक्झाम्स घेतल्या जातात. तुम्हाला विषय क्लिअर करावे लागतात. आफ्टर 4 इयर्स तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता, हायर एज्युकेशन, गव्हर्नमेंट जॉबसाठी यूज करू शकता. आता कोणत्या गव्हर्नमेंट जॉब्स, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करू शकता. आता कोणत्या प्रायव्हेट सेक्टरच्या जॉब किंवा याचे विषय काय जे वार्षिक किंवा सेमिस्टर पद्धतीमध्ये शिकवले जातात, तर विषय त्याचबरोबर याच्या संधी आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही याचा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम पाहाल, तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली 4 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला करून घेतला जाणार आहे कॉलेजतर्फे. तर याचा सिलेबस पाहिल्यानंतर क्लिअरन्स नक्की मिळेल. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स, ॲग्रोमेटिओरॉलॉजी, इंट्रोडक्टरी इकॉनॉमिक्स, प्लांटेशन फॉरेस्ट्री, केमिस्ट्री अँड फर्टिलिटी ऑफ फॉरेस्ट सॉइल्स, लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट, फॉरेस्ट पॅथॉलॉजी, युटिलायझेशन ऑफ नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोडक्ट्स, त्याचबरोबर फॉरेस्ट मॅनेजमेंट, पॉलिसी अँड लिगलायझेशन, तसेच ट्री इम्प्रुव्हमेंट प्रिन्सिपल्स अँड मेथड्स, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, इथेनोबॉटनी, तसेच फॉरेस्ट्री वर्क एक्सपिरियन्स, एक्सपेरिमेंटल लर्निंग, जसं त्याच्यामध्ये कल्टिवेशन अँड प्रोसेसिंग, तसेच मेडिसिनल प्लांट्स, हाऊ दे वर्क, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते पाहायला मिळतात. इतर मी जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते खूप थोडे आहेत. जर तुम्हाला डिटेलमध्ये सब्जेक्ट रीड करायचे आहेत तर आत्ताच तुम्ही स्क्रीनला पॉज करून ते रीड करू शकता, व्हिडिओला थोडे मागे घेऊन. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये मी याचे मुख्य विषय दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता. आता ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो, आपल्याला काय पाहायला मिळतं तर बघा, 12वी कंप्लीट झालेली आहे, डिग्री चूज करायची आहे. आपल्याला माहित असलं पाहिजे की ज्यावेळेस आपण डिग्री चूज करणार आहात तर आपल्याला 4 वर्षांमध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. विषय तर मी सांगितले, पण त्याचं एक्सप्लेनेशन काय तर बघा, याच्यामध्ये सिल्व्हिकल्चर पाहायला भेटतं. आता ते काय असतं तर बघा, वृक्षाची लागवड करणं म्हणजे एखादं रोपटे लावणे, ते झाड मोठं होतं तर त्याच्या वाढीवर नजर ठेवणे, हे तुम्हाला शिकवलं जातं. तेच बरोबर त्याचं जे लाकूड असतं, वूड असतं, त्याच्या मागचं सायन्स तुम्हाला शिकवलं जातं. जे वाईल्ड लाईफ आहे म्हणजे जे वन्य जीवन असतं, जे वेगवेगळे प्राणी असतात, त्यांची लाईफस्टाईल, त्याचबरोबर त्यांचं एन्व्हायरमेंट कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर जंगलाचं संरक्षण करणे, त्याचबरोबर जे कन्झर्वेशन असतं, त्याचबरोबर जे सॉइल सायन्स आहे, सॉइल मॅनेजमेंट असतं, म्हणजे मातीची धूप होणे, इरोजन होणे, याला कसं अडवलं जाऊ शकतं. म्हणजे एक प्रकारे तुम्ही फॉरेस्टला प्रोटेक्ट करणार आहात, तुम्ही फॉरेस्टचे डॉक्टर बनणार आहात. त्याच्यामुळे या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला या विषयांमध्ये पाहायला भेटतं. बोलायचं झालं तर प्रत्येक विषय जो आहे तो आपल्यात वेगवेगळं जे आहे तो एक प्रकारचा, त्याचे वेगवेगळे गुणधर्म आहेत किंवा ती एक वेगळी क्वालिटीचे आहेत.
तर प्रत्येक विषयाबद्दल आपण इथे एक्सप्लेन करू शकत नाही, पण जेही विषय तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, बघितलेले असतील, तुम्हाला जर त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मला ते कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. बाकी तुम्हाला जर अधिक माहिती रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये मेजर संधी पाहायला मिळतात. सर्वप्रथम जी संधी आहे ती आहे हायर एज्युकेशन. बीएससी अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील हा कोर्स आहे. पुढे तुम्ही एमएससी करू शकता, म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एमबीए पण करू शकता, जे की पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, वेळ आहे, शिक्षणासाठी तुम्ही अजून वर्ष देऊ इच्छिता, तर पुढे तुम्ही पीएचडी किंवा तुम्ही मास्टर सुद्धा करू शकता. हे कम्प्लिटली तुमच्या डिसिजनवर जे आहे ते डिपेंड राहील फ्युचरमध्ये. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, तुम्ही जर हा कोर्स कंप्लीट केला, हा कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर अंडर येणारा कोर्स आहे, तर तुम्ही एमपीएससी अंतर्गत जे आहे फॉरेस्ट सर्व्हिसेस साठी जाऊ शकता. म्हणजे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, वन रक्षक असतात, वन जीवन संरक्षण करणारे जे अधिकारी असतात, अशा प्रकारचे जॉब सुद्धा मिळवू शकता. त्यामध्ये जो सिलेबस असतो त्या परीक्षांमध्ये, तुमचा जोही डिग्री मधला सिलेबस आहे तो 70 to 80% त्यावरच प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे चांगला जर तुम्ही हा कोर्स अभ्यासला तर एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब तुम्ही क्रॅक करू शकता, मिळवू शकता. पण हे तुम्हाला पाहायचं आहे, ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन आहे. त्याचबरोबर एमपीएससी मध्ये येणारं प्रिपरेशन आहे, तर हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यानुसार तुम्ही फर्दर फ्युचर मधले डिसिजन घेऊ शकता. आणि तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणे. आता प्रायव्हेट सेक्टर कोणते आणि कोणत्या प्रकारचा जॉब, तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला झूलॉजिकल पार्क्स, वाईल्ड लाईफ रेंजर्स, तसेच वाईल्ड लाईफ रिसर्च इन्स्टिट्यूट्स, इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन म्हणजे ICFRE, वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट्स, फॉरेस्ट नर्सरीज, तर हे झाले रिक्रुटमेंट. म्हणजे याच्या अंडर तुम्हाला जॉब मिळते. आता कोणत्या प्रकारच्या जॉब मिळतात तर ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला असिस्टंट मॅनेजर, नर्सरी मॅनेजर, फार्मिंग मॅनेजर आणि एक टीचर सुद्धा बनण्याचा जे आहे चान्स मिळतो. म्हणजे जे कृषी विद्यापीठ असतात तिथे तुम्ही टीचर किंवा प्रोफेसर सुद्धा जे आहे बनू शकता. हे कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे. लक्षात घ्या, ज्या मी संधी सांगितलेल्या आहेत त्या संधीचा चांगल्या प्रकारे जर तुम्हाला वापर करायचा असेल तर हा कोर्स सिरियसली आणि चांगल्या कॉलेजमधून करणे हे गरजेचं असतं. बाकी आपण फर्दर डिटेल्स पुढे पाहूया. अपॉर्च्युनिटीज वगैरे आपण पाहिल्या, पण हा कोर्स कोणी चूज करावा किंवा काय, शेवटच्या पॉइंट मध्ये तुम्हाला हा क्लिअरन्स मिळून जाईल. तर मित्रांनो, बाकी डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे ती चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स परफेक्ट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला बीएससी अंतर्गत जसं ऍग्रिकल्चर रिगार्डिंग जर कोर्स चूज करायचा आहे आणि बाकीच्यांपेक्षा थोडं वेगळं काहीतरी चूज करायचं आहे तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे विषय मी सांगितलेले आहेत, जे जॉब्स मी सांगितलेले आहेत, जे ऑप्शन्स किंवा ऑपॉर्च्युनिटीज मी सांगितलेले आहेत, त्यामध्ये जर आवड असेल, रस असेल, हा कोर्स डेफिनेटली चूज करा. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करायचा नाहीये. लक्षात ठेवा, तुम्हाला ऍग्रिकल्चरचे कोर्सेस आहेत, कोणतेही असतील. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगू इच्छितो. ऍग्रिकल्चरमध्ये तुम्हाला खूप सारे विषय पाहायला भेटतात. खूप सारे विषय जे असतात त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, ऍज वेल ऍज प्रॅक्टिकल्स असतात. त्याच्यामुळे तुम्हाला याचा जे आहे मानसिक तणाव नाही झाला पाहिजे. जे विषय आहेत ते सोपे गेले पाहिजेत. नाव खूप छोटं आहे बीएससी फॉरेस्ट्री, पण याच्यामधले विषय खूप जास्त आहेत. या प्रत्येक विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिकल्स असणार आहेत. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण यासाठी तुम्ही रेडी असाल तरच तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घ्या. अदरवाईज तुम्हाला बीएससी अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस पाहायला भेटतात. तुम्ही आपली प्लेलिस्ट किंवा studyflowcourses.in ही वेबसाईट चेक करू शकता. त्याचबरोबर पॅरेंटनी काय लक्षात ठेवायचं आहे, तुमचा जोही पाल्य आहे, मुलगा असेल मुलगी असेल, दोन्हीसाठी हा कोर्स परफेक्ट आहे. तुम्ही जेही कॉलेज त्यांना चूज करून देत आहात, फक्त फी पाहून जे आहे ऍडमिशन त्यांना घ्यायला देऊ नका किंवा घेऊ देऊ नका. कारण तुम्हाला तिथे ह्या कोर्समध्ये जर मेनली पाहायला गेलं तर प्रॅक्टिकल्स जे आहेत ते करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण प्रॅक्टिकलच्या बेसिसवर ज्या मी संधी सांगितलेल्या आहेत त्याचं सोनं करता येईल. अदरवाईज हे कम्प्लिटली डिग्री कंप्लीट कराल, पण तुम्हाला पुढे जे आहे नोकरी मिळवण्यासाठी जे आहे अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे की कॉलेजेसचे रिव्ह्यू चेक करा. कॉलेजेसचे रिव्ह्यू तुम्ही गुगल मार्फत, गुगल मॅप्स मार्फत किंवा जेही विद्यार्थ्यांनी त्या फॉलोइंग कॉलेजमधून कोर्स कंप्लीट केला आहे अशा विद्यार्थ्यांशी जे आहे कन्सल्ट करून तुम्ही जे ऍडमिशन घेण्याचं जेही तुमचं डिसिजन आहे ते घेऊ शकता. ह्यानं इन्फ्लुएन्स घेऊ शकता. बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील, जेही तुम्हाला काही अडचणी असतील, खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा.
आमच्याशी डिस्कस करायचं असेल, जर तुम्हाला कळत नाहीये की हा कोर्स चूज करू की दुसरा कोणता चूज करू, तर आमच्याशी कन्सल्ट करायचं असेल तर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे या DM मध्ये आम्हाला मेसेज करा. फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुमच्याशी जे आहे तिथे डिस्कस करू आणि आम्ही तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करू. मित्रांनो, बाकी हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांबरोबर नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. त्या बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, कारण असेच फ्युचरमध्ये व्हिडिओज येत राहणार आहेत. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.